नमस्कार, मी प्रशांत राऊत। आज दानवे साहेबांनी जो जनदरबार भरवलाय त्याच्यासाठी आलोय। जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला। 2017 साली ही रावेत मेट्रो इको पार्कची जागा मेट्रोने जी झाडं तोडली त्याच्या कॉम्पेन्सेटरी प्लांटेशनसाठी पीसीएनडीटीने मेट्रोला दिली। इलेक्शन ऑफिस बनतंय, ते कलेक्टर ऑफिस बनतंय। जी जागा आहे ती पीएमआरडीएने मेट्रोला, महामेट्रोला ट्रान्सप्लांटेशनसाठी दिली। सगळीकडे कळसकरांचा नंबर द्यावा, ला कळसकर। निवडणूक आयोग हा सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळं ही जागा सील करण्यात आली, पण असं सील करताना त्याच्यामध्ये 1000 विविध प्रकारची झाडं आणि 250 प्रकारच्या व्हरायटी असलेली ही झाडं सगळे मृत्युमुखी पडत आहेत। पाणी घालायसाठी आम्ही भिंतीवरनं टँकरने पाणी सोडणार होतं, तर आम्हाला पोलीस म्हणते 144 लागू आहे तिथे। म्हणून आम्ही आमच्या स्टँड याच्यामध्ये अगदी क्लिअर केलेला आहे, तो आमचा गार्डन नाही आहे, तो आमचा स्पेस नाही आहे, तो आमचा लँड आहे। थोडक्यात ती झाडं मारण्याचा एकंदरीत प्लॅन चालू आहे आणि ते जागा परत मोकळ्याने पडेल कशी होईल ह्याच्यासाठी कुठेतरी प्रयत्न होताना दिसतात। माझा तुला काय अपेक्षित आहे? सर, ते उघडावं पहिली गोष्ट। दुसरं, ह्याच्यामध्ये कोणी केलं त्याला? जिल्हाधिकारी। माझ्या घरचं परमिशन भेटत नाही नगरपालिका करून, तर मी आता भाड्यावर नाही राहतोय। हा जनता दरबार फक्त आश्वासन देण्यापुरता मर्यादित नव्हता। तुमचं काम करून देतो म्हणून मला आश्वासन भेटलेलं आहे। 1 आठवड्यात मला करून देणार आहेत। तात्परतेने निकाल लागेल अशी आपण अपेक्षा करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।